हॅलो. नक्कीच आज या स्पर्धेचा 5वा दिवस. एक चांगली स्पर्धा खरं तर पाहायला मिळेल आणि नक्कीच इथे सुरुवात करूया आजच्या दिवसातील 5वा दिवस या स्पर्धेचा. 4 दिवस चांगले सामने देखील आपण या ठिकाणी या मैदानावर पाहिले. KTC.in इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा पूर्ण भारतभर दाखवली जाते. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणातून खरं तर सहर्ष स्वागत. आणि इथे नाणेफेक कोण जिंकलंय? लाडिवली. नक्कीच आमच्या कृष्णा सरांनी देखील आम्हाला कॉल दिला, धन्यवाद सर. नक्कीच इथे सुरुवात करूया. वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला मातीची मरेपर्यंत. जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही, जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. आणि आदिवासीचे आद्य क्रांतिकारक खरं तर राघोजी भांगरे हुतात्मा नाग्या कातकरी यांना मानवंदना करून आज या ठिकाणी खरं तर समालोचनाची भूमिका पार पाडतोय. या स्पर्धेचा 5वा दिवस. खरं तर 2 पंच आम्हाला लाभले गेले त्या स्पर्धेला. दमदार स्पर्धा आपण पाहतोय. संजय नगर नाईट क्रिकेट सामने खरं तर 2025 पर्व आणि या पर्वामध्ये 2 पंच लाभले गेले. सतत त्याने विचार केला तर 6 दिवस जे सतत पंचांच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतात ते सुनीलजी मुकणे सर आणि त्याच्या साथीला संजयजी वाघमारे सर. आणि तसंच आम्ही खरं तर एक गोड आवाज सुमधुर आवाज तुमच्या पुढे नक्कीच सादर केला. ते आमचे नंदूजी वाघमारे सर यांचा देखील आपण आवाज ऐकला. एक दमदार आवाज खरं तर तुमच्या सर्वांपुढे सादर केला. आणि नक्कीच त्यांना देखील देऊया स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया मॅचकडे जिथे नक्कीच लाडिवली संघाचे खरं तर पाठीरागे अर्थात वैभव दगडे सर, मुकणे लबडे सर, अक्षय मसे सर, दिनेश बैलमारे सर, समाधान नकते सर, हे सर्व राहुल या फलंदाजाचे खरं तर फॅन आहेत आणि फॅन फॉलोवर बघण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आयोजन देखणे खरं तर कृष्णा सरांची दाद द्यावी लागेल, ज्यांनी एक अतिशय सुरेख आयोजन त्याच्या माध्यमातून आपण चीज खामला या ठिकाणी देखील नक्कीच पाहिलं. आणि त्यांनी देखील आम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या होत्या. नक्कीच कृष्णा सर एक गोड आवाज खरं तर सातत्याने आपण तुमचं पाहतोय आणि नक्कीच काही क्षणातच तो आवाज देखील आम्हाला पाहायला मिळेल. चला पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. खरं तर मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संजयजी वाघमारे. 2 फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला मिलिंद आणि त्याच्या साथीला अमर अशी जोडी खरं तर साळोख संघाकडून आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरला गोलंदाज योगेश, एक चांगला गोलंदाज आहे. P1चं पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. नक्कीच या षटकामध्ये खरं तर धावा येणं गरजेचं असतात. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज, तुम्ही पाहू शकाल योगेशला. समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला खरं तर पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज मिलिंद. पहिला बॉल खरं तर सुरेख अमरला पाहतोय इथे. खरं तर अमर एक चांगला फलंदाज आहे, लेफ्ट हँड फलंदाज. खरं तर डावखुरे हाताचे फलंदाज जेव्हा मैदानाच्या समोर असतात तेव्हा गोलंदाज देखील गोलंदाजावर प्रभाव नक्कीच पाहायला मिळतो. परंतु नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल फटका दमदार आहे, गुडघाट एक तमाशा दे. पहिल्या बॉलवर दुसऱ्या बॉलवर ठोकला इथे अमरच्या बॅट मधनं गरजेचं. वाघमारे या संघाच्या खरं बैलमारे दिनेश बैलमारे या संघाच्या खरं तर पाकर आहेत लाडिवली टीमचे. आणि खरं तर त्यांना देखील मी इन्व्हाइट करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर एक चांगली मॅच पाहतोय, चांगला सामना आपण पाहतोय. सर्वांच्या भेटीला खरं तर नाईट रेजिमेंट शृंखलेचा थरार पाहायला मिळतोय. इथं बॅटची हलकीशी काढा, तिसऱ्या बॉलवर लाजवाब गोलंदाजी आणि इथे फटका फसला. विकेट किपरने मात्र सुंदर झेल पकडली. फलंदाज बाद, पहिला विकेट गोल्डन डकची शिकार ठरत.
त्या सर्व प्रेक्षकांना खरं तर मनापासून शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचकडे, जिथे नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण योगेशला पाहतोय. हा देखील चांगला फलंदाज आहे. जशी अमरची बॅटिंग आपण पाहिली, दुसऱ्या बॉलवर लाजवाब षटकार ठोकला आणि संघाचं खरं तर 6 धाब्याने अकाउंट ओपन केलं. आणि इथे नेक्स्ट बॅट्समॅन अर्थात योगेशला आपण पाहतोय. योगेश टू योगेश अशी खरं तर मैदानामध्ये आपण लढत पाहतोय. एक चांगली बॉलिंग आणि त्याच्या समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल योगेश. इथे आडवा बॅटने फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. आणि खरं तर एक धाव या ठिकाणी सहज कंप्लीट करत असताना 2 फलंदाज आपण पाहतोय, योगेश आणि त्याच्या साथीला खरं तर आपण मिलिंदला पाहतोय. दोन्ही चांगले फलंदाज. मिलिंद देखील चांगला फलंदाज आहे. भरपूर मॅचेस मिलिंदने खरं तर संकटामधून काढलेत, परंतु आज खरं तर लाडिवलीच्या विरोधात खेळायचं आहे आणि मी तर म्हणेन एक चांगली लढत खरं तर आज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच समोर जी लाईट दिसते त्या बाईकवाल्याला विनंती करेल की प्लीज आपण लाईट बंद करा. थँक्यू. नक्कीच धन्यवाद देईल की आमच्या विनंतीस आपण मान दिला. जाऊया मॅचकडे. ते गोलंदाजी ट्रॅकवर पिबनचा षटक हाताळतोय गोलंदाज योगेश, समोर फलंदाज मिलिंद. इथे फटका फसला होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध डीप बॅकवर्ड नक्कीच कव्हर पॉइंट मधून बॉल निघून चाललाय सीमा पार. मिळतील 4 रन. चौका. विनंती करेल जेव्हा समालोचन संपेल ना तेव्हा आपण गाण्याची धून वाजवा. जाऊया मॅचकडे, जिथं गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर तुम्ही पाहू शकाल एक चांगला गोलंदाज आहे योगेशला आपण पाहतोय. चौकार पाहिला, षटकार पाहिला. या इथे फटका दमदार आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड. बॉलला पाठवलंय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. गणेशला आपण बघतोय. मैदानाच्या चारही बाजूला खरं तर तुडुंब प्रेक्षकांच्या लोड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आज संजय नगरच्या या स्टेडियमवर. खरं तर चांगलं मैदान आहे. बऱ्याच स्पर्धा या मैदानावर आपण होताना पाहिल्यात, परंतु आज कोणता संघ आपला नाव या चमचमत्या ट्रॉफीवर असमावेल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले. गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. समोर फलंदाज अर्थात योगेश. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये झेल ड्रॉप केली जाईल आणि नक्कीच त्या ठिकाणी योगेशला जीवदान दिलं जातं आणि नक्कीच इथे घेतली जाईल. एक सिंगल धाव कंप्लीट करत असताना 2 फलंदाज अर्थात योगेश आणि त्याच्या साथीला मिलिंदला आपण बघतोय. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. जसे क्रिकेटमध्ये म्हणतात ना की कॅचेस विन द मॅचेस, असं जेव्हा जेव्हा समीकरण समोर आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा खरं तर आपलं बऱ्याच स्पर्धा आपण देखील अशा बऱ्याच मॅचेस पाहिल्यात. इथे फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. चौका.
नेक्स्ट बॉल खरं तर मिलिंद स्ट्राईक एंडला पाहतोय. फलंदाज चांगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल उडवलाय. सीमा पार मिळतील 6 धावा. येतोय षटकार. खरं तर चांगली पोहते ते फुलटॉच बॉल त्या ठिकाणी कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षण ला जवाब. फेकी चुकीची कलेक्शन मात्र बॅकअप तितकं सुंदर पाहायला मिळतं आणि नक्कीच एक धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाते फलंदाज मिलिंदकडनं. खरं तर एका धाब्याने स्कोर बोर्डवर धाबा लागले जातात. 29 धाबा एक चांगली टोटल फायटिंग स्कोर खरं तर पाहायला मिळतोय. 29 धाबा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतंय. ही या स्पर्धेची 5वी रात्र आज आपण अनुभवतोय. शॉर्ट बॉल होता टप्पाचा बॉल होता. खरं तर कव्हर ड्राईव्ह मध्ये हा बॉल ढकलायचा होता. फक्त दिशा दिली असती तरी मित्र म्हणेन चौकार पाहायला मिळाला असता. परंतु चांगली बॉलिंग खरं तर आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल गणेशला कमबॅक करत असताना गणेश आपल्याला सातत्याने पाहिलं. परंतु गणेशच्या विरोधात देखील षटकार चौकारांची आतषबाजी पाहिली आणि नक्कीच नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय. पैसा असेल तोपर्यंत पैसा. बाकी गंगूबाई हौसा नक्कीच ठोकतोय षटकार. खरं तर योगेशची धुवाधार फलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 2 फलंदाजाचं कौतुक करावं तेवढे कमीच असेल. काय लाजवाब बॅटिंग. अगदी 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 35. माझ्या समेत खरं तर स्कोररच्या भूमिकेत जोडले गेले. अर्थात तुम्ही पाहू शकाल नंदूजी वाघमारे सर नक्की सातत्याने त्यांचा पाठिंबा खरं तर आमच्या अरुण वाघचौरे साहेबांचं बरोबर पाहायला मिळतात. ही ओळख आहे खरं तर मित्रांची आणि तीच ओळख आज साध्य करत असताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुलला आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पंचांकडे सुरेख अपील. फलंदाज इथून बाद होईल. मिलिंदला परतावं लागेल आणि इथे खरं तर LBW साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू नसेल. नक्कीच आयोजकांचा इथे खरं तर निर्णय आलाय ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नक्कीच. आणि इथे खरं तर विकेटचं पतन. फलंदाज बाद. डायमंड डकची शिकार ठरत असताना मिलिंदला मैदान सोडावं लागेल. आणखीन एक विकेट बाद. मिलिंद नावाचं वादळ खरं तर गोलंदाज राहुल शांत गेलं आणि चांगले कमबॅक करत असताना राहुल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. राहुल देखील हा मोठा फलंदाज आहे. खरं तर राहुलची बॅटिंग आम्ही बऱ्याच वेळा पाहिले. लाखरांच्या मैदानावर असेल किंवा कर्जतच्या तमनाथ साईडला असेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बॅटिंग त्यांची खरं तर आपण पाहिले.
इथे शॉर्ट बॉल टाको टप्पाचा बॉल होता तिथे क्षेत्ररक्षक चुकी करणार. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझर्व मधून चेंडू सीमा पार मिळतील 4 रन चौकार. दोन फलंदाज अर्थात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि त्याच्या साथीला दिनेश असे जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे शॉर्ट बॉल होता त्यावर फटका दमदार आहे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं होतं आणि नक्कीच फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने खरं तर स्कोर बोर्डवर धावा लागले जातील 40 धावा. एक चांगली फायटिंग टोटल खरं तर आपल्याला पाहायला मिळते 40 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय. आता समोर फलंदाज योगेशला आपण बघतोय. योगेशने देखील चांगली बॅटिंग त्यांच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिले. इथे आडव्या बॅटने फटका सजवलाय बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडू सीमा पार मिळतील 4 रन चौकार. तर आयोजकांनी देखील एक विनंती असेल की आपण मॅच साठी खरं तर स्पीडअप द्यायचंय कारण कृष्णा सर सातत्याने मी 4 दिवस ही स्पर्धा बघतोय फार उशीर होतो स्पर्धेला आणि खरं तर कुठेतरी आयोजकांची खंत वाटते. नक्कीच विनंती करेल आयोजकांना लगेच ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सर्व चेंडू आपल्याकडे उपलब्ध ठेवा जेणेकरून बॉल बाहेर गेला तर लगेच त्या ठिकाणी बॉलची पूर्तता करायची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राहुलला ज्याने चांगली गोलंदाजी केल्या भरपूर चांगलं षटक हाताळलंय. म्हणतात ना की तुम्ही तुमच्या गावासाठी खेळा तुम्ही असं खेळा की तुमच्यामुळे तुमच्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे आणि तीच बॅटिंग खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय साळोख संघाकडून. इथे फटका चांगला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार मिळतील 4 रन चौकार. दोन्ही चांगले पंच या स्पर्धेला लाभले गेले त्या दोन्ही पंचांचं देखील करूया पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन कारण सततच्या 5 दिवस उभे राहणे हे त्यांना किती अवघड असतं हे देखील आपल्याला माहिती असतं. परंतु त्या सर्व संकटावर मात करून आज खरं तर 5वी रात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी नक्कीच संजय सरांना देखील जास्तच माहिती असेल याबद्दल. इथे अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि इथे काय घडणार मैदानाच्या मध्ये एक सिंगल कंप्लीट करत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि एकच धाव षटक संपल्याचा इशारा येतोय संजयजी वाघमारे सरांचा आणि 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 45 लॉट्स ऑफ 2 विकेट 45 धावा. हॅलो सॉरी इथे या ठिकाणी 49 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली फायटिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच या ठिकाणी खरं तर बक्षिसांचा खैरात केली जाते. मारुती वाघमारे साहेबांकडून सलग प्रत्येक षटकाला 100 रुपये दिले जातील. प्रत्येक विकेटसाठी देखील 100 रुपये दिले जातील. याकडे दोन्ही संघाने खरं तर लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर चौथा षटक आपण पाहतोय. मंगेश 49 धावा. मिलिंदची लाजवाब बॅटिंग राहिले. तदनंतर योगेशची देखील बॅटिंग चांगली आहे. आता इथून मंगेश खरं तर चांगली बॉलिंग करावी लागेल. धाबा रोखायची असेल तर बॅटिंग देखील इथून चांगली बॉलिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्कीच डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाला. मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर फेकीचं ऑब्जेक्शन. येस पंच नक्कीच या ठिकाणी नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. इथे चांगला बॉल खरं तर आणखीन एक डॉट बॉल आणि इथे चेक केला जाईल. पंच फेअर डिलिव्हरी आहे. अगदी चांगला खरं तर या ठिकाणी डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वांचं डिसिजन योग्य दिलं जाईल. याकडे शंकाच नाही आहे. कारण गोलंदाजी आपण पाहतोय खरं तर लाजवाब गोलंदाजी होत असताना मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय टीम लाडिवली संघाकडून. इथून शेवटचा षटक प्रगती पथावर. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल. इथून खरं तर 2 धावा. फेकी चुकीची. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. इथून आणखीन एक चुकी आहे आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थांबून ठेवला जातो. नक्कीच एक धाव घेतली जाईल. खरं तर मागच्या बॉलमध्ये 1-2च धाव आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु फेकी चुकीची आणि बॅकअप देखील पाहायला मिळाला नाही. आणि इथून 2 धावा पाहायला मिळतात. आणि खरं तर या एका धावेने फलक जाण पोहोचला 56 या धावसंख्येवर. एक चांगली बॅटिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल इथे नक्कीच आमचे मारुती पवार साहेब खरं तर इथे डॉट बॉल होत आहे. नक्कीच मारुती पवार आमचे परम मित्र अर्थात त्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक षटकाला 100 रुपये दिले जातील. प्रत्येक विकेटसाठी नक्कीच 100 रुपये दिले जातील. आणि इथे शेवटचा बॉल प्रगती पथावर. चांगली बॉलिंग लाजवाब बॉलिंग पाहायला मिळते. आणि इथं घडतंय का मैदानाच्या आतमध्ये पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. आणि इथून खरं तर पंच विकेट ना नक्की एक धाव का विकेट. नक्कीच विकेट पाहायला मिळालं आणि षटक संपले. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोहोचले 56 या आकड्यावर. आणि उत्तरार्धात खरं तर बनवायच्यात येणारे 24 बॉल आणि 57 धावसंख्येची गरज. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी.
संघाला विनंती करेल की आपण लगेच या तासभाव कक्षामध्ये आणि इथे नाणेफेक केली जाईल. अर्थात मांडवणे आणि त्याच्या विरोधात टीम फाईट करेल अर्थात गौर कामत टीम. चला दोन्ही संघ मांडवणे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. गौर कामत संघाला विनंती करेल की आपण लगेच आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा, अन्यथा 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल, याकडे लक्ष असू द्या. आणि येताना दोन्ही संघांनी खरं तर प्रवेश फी देखील जमा करायचे. आमच्या विनय पवार साहेबांकडे त्या ठिकाणी प्रवेश फी जमा करा. या स्पर्धेचं खरं तर वैशिष्ट्य आमचे मारुती पवार साहेब देखील आमच्या मारुती वाघमारे साहेब देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर बसलेले आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार विकेटसाठी मित्र दिले जातील 100 रुपये. हे प्रेम आहे, प्रत्येक खेळाडूंवर असलेलं सातत्याने प्रेम पाहतोय. आणि खरं तर आमचं 2 पंच अर्थात ऑफिशियल पंच संजयजी वाघमारे आणि त्याच्या साथीला समीर मुकणे या दोन्ही पंचांनी खरं तर आज डान्स केला तर नक्कीच दिले जातील 500 रुपयांचा कॅश प्राइज. ही संधी आहे आज, ही नामी संधी खरं तर आम्हाला भरत मुकणे आंबेवले यांच्याकडून दिले जातील 500 रुपये. सुनील साहेब आपण नक्कीच डान्स करायचा. संजय साहेब एक चांगली डान्स जर केला तर खरंच आपल्याला या ठिकाणी चांगलं पाहायला मिळेल. 500 दिले जातील डायरेक्ट. ही संधी सोडू नका संजयजी साहेब. नक्कीच सातत्याने जेव्हा आम्हाला सुनील सरांचा देखील कॉल आला की उत्तम साहेब कुठे आहेत, या लवकर आज तरी, तसे आम्ही जसं गाडीवर एकदा किक मारले आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं की आज आम्ही पोहोचतोय. चला येणाऱ्या 24 बॉल बनवायच्या 57 धावा आणि त्या कशा बनवल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना सलामीची जोडी अर्थात राहुल आणि सुनील अशी जोडी आपण पाहतोय. मी पहिलंच म्हटलं होतं की राहुल एक चांगला फलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. दिनेशला आपण बघतोय पिबनचा पहिला षटक, पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा, पंचांकडे लाड अपील आणि मित्र म्हणेन चांगली डिसिजन देत असताना 2 पंच अर्थात सुनीलजी सर आणि त्याच्या साथीला संजय सर योग्य डिसिजन. पहिला बॉल आमच्या योगेश वाघ सरांच्या माध्यमातून पाहिलं तर पहिला बॉल मात्र देवाला. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट खरं तर 57 बनवायचे. फुलटॉच बॉल आहे, फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षकाने चांगली फील्ड करत असताना घेतली जाईल 1 धाव आणि एका धाबेने श्री गणेशा केला जातोय. टीम खरं तर आपण पाहतोय लाडवली संघाचं राहुल आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय सुनील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघासाठी खरं तर ऑफर आपल्याला पाहायला मिळते. षटकार मारला, षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपये. हा प्रेम आहे संजय नगरचं खरं तर प्रेम आज पाहायला मिळालं. आणि बोल्ड खरं तर ट्रिपलला उद्ध्वस्त केला तर 100 आणि 6 मारला तरी देखील 100 रुपये दिले जातील. नंदूजी वाघमारे साहेब हे खरं तर प्रेम आहे प्रत्येक खेळाडूंवर मारुती वाघमारे साहेबांचं दोन्ही टीमसाठी. आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर देखील आम्ही हास्य पाहतोय. एक चांगला व्यक्तिमत्व सातत्याने आम्हाला पाहायला मिळालंय. आणि इथे खरं तर डॉट बॉल चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिनेश अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. आणि खरं तर बऱ्याच वर्ष झालं आम्ही त्यांना खेळताना पाहिलं होतं याच मैदानावर, परंतु आज ते कुठेतरी क्रिकेट पासून दुरावलेत आणि क्रिकेटच्या भावना खरं तर त्यांच्या मनामध्ये क्रिकेट म्हटलं तर तुमच्या नसामध्ये भरलंय. आणि इथून खरं तर आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साळोख संघाकडून. खरं तर लाजवाब गोलंदाजी, पिबनचं पहिलं षटक आणि जसा राहुलने 1 रन घेतली होती आणि तिथून कुठेतरी डॉट बॉल पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज दिनेश चांगली कामगिरी करतोय. 57 धावांचं पाठला करत असताना नक्कीच लाडवली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर 3 6 मारले तर नक्कीच भानुदाजी मिसाळ साहेब यांच्याकडून दिले जातील 1000 रुपये.
आणि चांगलं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते लाडिवली टीमकडनं. खरंच सातत्याने प्रत्येक म्हणतात ना की खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा असणं फार महत्त्वाचं असतं. आणि इथे एक धाव येते, एका धाब्याने धाव फलकावर धाबा लागले गेले, 2 धाबा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला राहुल, एक मोठा फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच ते देखील आम्ही सातत्याने पुकारू, याकडे लक्ष असू द्या. आणि नक्कीच बॅटची हलकीशी कडा लागते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट मिडॉलला आपण चांगले फिल्डिंग करत असताना पाहतोय. इथे षटक संपतोय, स्कोर बोर्डवर धाबा लागले गेले, 3 धाबा. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे त्या 2 6 मारले तरी देखील भानुदास मिसाळ साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि इथून 18 बॉल शिल्लक आहेत, आता बनवायचे 54 धाबा पाहिजेत. नक्कीच इथं मांडवणे आणि गौर कामत संघाचा नाणेफेक झाले का? कोण जिंकलाय? गौर कामत संघाने नाणेफेक जिंकले, प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. जशी ही मॅच संपेल तसे एका साईडना खरं तर या ठिकाणी यायचं आणि लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर आपण ही दुसरा सामना पाहतोय. 10:40 झाले, दुसरा सामना या ठिकाणी समाप्त होईल. नक्कीच येणारे 18 बॉल 54 धावसंख्येची गरज आहे. आणि पंच जास्त वेळ देऊ नका प्लीज, आपणास देखील विनंती असेल. जसा काय क्षेत्ररक्षक जर ऐकत नसतील तर नक्कीच आयोजकांशी संपर्क साधा, त्यावर देखील आपण निर्णय देऊया. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरा षटक. निलेश गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज राहुलची बॅटिंग आजही आम्हाला आठवते. लाखरंच्या मैदानावर खरं तर त्यांनी तुफान फटकेबाजी केली होती, परंतु आज संघ अडचणीत आहे. 54 धावा बनवायचे, त्या 54 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल, इथे फटका लाजवाब, बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय, सीमा पार, मिळतील 4 रन. चौका भरत मुकणे साहेबांकडून दिले जातील 500 रुपये. हा प्रेम आहे पंचांवर आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये आम्ही बऱ्याच वेळा पाहिले ते पंचगिरी करत असताना. ही जोडी आहे ना खरं तर A1 ची जोडी आम्ही नाव ठेवले, कारण व्यक्तिमत्व चांगलं आणि दर्जेदार नियम आणि दर्जेदार पंचगिरी करत असताना सातत्याने आपण पाहतो. नेक्स्ट बॉल, इथे राहुलचे बॅटिंग खरं तर पाहायला मिळते. कव्हर ड्राईव्ह मध्ये हलकासा टच केलाय, तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होत आहे आणि पाहता पाहता घेतल्या जातील 3 धाबा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि या 3 धाबेने हलकावर धाबा लागले जातात. अर्थात 10 धाबा एक चांगली टोटल खरं तर पाहायला मिळते. 10 धाबा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच म्हटलं जातं ना की वादळात पत्त्याचं घर बनत नाही, रडल्याने बिघडलेले नसीब बदलत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा, एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर देखील होत नाही. आणि तेच साध्य करत असताना आपण फलंदाज रोहित, राहुल आणि त्याच्या साथीला सुनीलला आपण बघतोय. राहुलच्या बॅटमध्ये खरं तर एक चौकार आलाय, 3 धाबा आल्या, परंतु इथून सुनीलला देखील ती बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे लाजवाब गोलंदाजी, खरं तर डॉट बॉलाला अगदी खोला हा बॉल खरं तर टाकला होता आणि नक्कीच एक डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू खरं तर पाहायला मिळाला आणि नक्कीच चांगला बॉल या ठिकाणी बघत असताना आपण या ठिकाणी पाहिला. नक्कीच नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु थोड्याच दिवसात जांभूळवाडी, नाथखुळा जांभूळवाडीचे नाईट रजनी शृंखला देखील या येत्या 5 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला दिवस असेल 5 तारखेला आणि तिथून स्पर्धा लाजवाब पाहायला मिळेल. इथे आणखीन एक चांगला बॉल, आखूटप्पाचा बॉल होता, खरं तर कव्हर ड्राईव्ह मध्ये हलकासा पुश करायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. टीम साळोख डी संघाकडून सातत्याने विचार केला ना तर बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून चांगली झाली आणि आता बॉलिंग देखील तितकीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल, इथे बॅटची कडा, क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिप मध्ये
पकडली जाईल झेल आणि फलंदाज बाद होईल. इथून परतावं लागेल. सुनील बॅक टू द डगआउट. भरपूर संख्या बनवायची आहेत. खरं तर धाव संख्या मोठं एक मोठं लक्ष खरं तर उभारलंय साळू डी संघाकडून आणि प्रत्येक षटकारात 100 रुपये दिले जातील मारुती वाघमारे साहेबांकडून. आणि जर ट्रिपलला उडवला तरी देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि बाहेर कॅच देखील लाईव्ह कॅच साठी देखील 100 रुपये दिले जातील. आता खरं तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. बाहेर कॅच घ्या, 100 रुपये मिळवा आणि गरमागरम वडापाव खा. ते काय घडणार मैदानाच्या आतमध्ये लाजवाब पैशाची उधळण करत असताना मारुती वाघमारे साहेबांना आपण सातत्याने पाहिलंय. परंतु आज प्रेम देखील पाहायला मिळतं. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. डीजे परंतु स्कोर बोर्डवर दाबा लागले गेलेत. 10 धाबा. आता येणारे 12 बॉल आहेत. 47 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 47 बनवायच्या. त्या कशा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच मध्ये खरं तर रोमांस नक्कीच पाहायला मिळेल. अर्थात जोपर्यंत बॅट्समॅन राहुल असेल तोपर्यंत बॅटिंग देखील तितकीच ताकदीची करावी लागेल. परंतु आज राहुलने बऱ्याच प्रेक्षकाला खरं तर नाराज केलंय. कारण राहुलची बॅटिंग जी हवी पाहिजे होती ती पाहायला मिळाली नाहीये. आणि ते बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर नक्कीच 500 रुपये दिले जातील. अर्थात वारंवार नक्कीच 1000 रुपये दिले जातील. भानुदास मिसाळ साहेबांकडून आणि मारुती वाघमारे साहेबांकडून दिले जातील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 12 बॉल बनवायच्या 47 धाबा. इथे आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. योगेश गोलंदाज. बॅटिंग देखील योगेशने चांगली केली आणि इथून बॉलिंग देखील चांगली होत आहे. चांगली बॉलिंग आपण पाहतोय खरं तर योगेशच्या माध्यमातून. इथे ऑन स्ट्राईकला राहुल एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. इथे आडवा बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही. बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं त्या ठिकाणी निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं होतं आणि खरं तर पाहता पाहता घेतले जातील 2 धाबा. आणि इथून 2 धाब्याने स्कोर बोर्ड हलतं होईल. जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालं. आणि खरंच अरुणजी वाघमारे या स्पर्धेचे अरुणजी वाघचौरे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण चांगलं आयोजन पाहतोय. आणि आज खरं तर 10 वाजून तब्बल 48 मिनिटं झालेत. दुसरा सामना या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतो. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाईल. षटकार. इथे मित्र म्हणेन 100 रुपये देखील आमच्याकडे जमा आहेत. एक षटकारासाठी 100 रुपये होते. नक्कीच
आयवा कॅच जर कोणी घेतले असेल तर ताबडतोब या ठिकाणी या आपल्याला देखील या ठिकाणी प्राइज दिलं जाईल. खरं तर चांगली स्पर्धेला आपण या ठिकाणी चांगली पाहतोय. इथे आणखीन एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. जसा एक षटकार आला तसा कुठेतरी चांगला बॉल पाहायला मिळाला आणि एक दमदार गोलंदाजी करत असताना योगेशला आपण बघतोय. हा देखील चांगला गोलंदाज आहे टीम साळुक डीग संघाकडून. आणि तिकडे कुणीतरी आयबा कॅच घेतली असेल तर लगेच या ठिकाणी या आपल्याला देखील 100 रुपये दिले जातील. जर घेतले नसेल तर नका येऊ. नेक्स्ट बॉल असेल, शॉर्ट बॉल पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं फील्ड करतोय आणि नक्कीच एक धाव सहजगत्या कंप्लीट करत असताना 2 फलंदाजाला आपण पाहिलं. एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 आकड्यावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. खरं तर आणि इथे या स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुणजी वाघचौरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. चला पंच, जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ खर्च करू नका आणि प्रत्येक षटकार प्रत्येक खरं तर ओव्हरसाठी मुकणे साहेब नक्कीच 5 मिनिटं द्या. त्याच्या व्यतिरिक्त जास्त झालं तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. नक्कीच इथे षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 3राच चालू आहे. नक्कीच फटका चांगला आहे परंतु कुठेतरी थांबून ठेवलं जातं आणि नक्कीच 3 षटकाचा पाचवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बनवायच्यात. त्या मात्र येणारे 6 बॉल आहेत आणि 38 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे 6 बॉल आणि 6 षटकार देखील आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही. परंतु म्हणतात ना की क्रिकेटमध्ये काय घडेल हे देखील शेवटच्या बॉल पर्यंत बाकीत करू शकत नाहीये. आणि तेच खरं तर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी या मैदानाला आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगलं आयोजन आहे, दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या 4ही बाजूला फक्त आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि या खरं तर डोंगराच्या जवळ असलेलं हे चांगलं मैदान खरं तर सह्याद्री पर्वत रांग आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्याच्या मदतीने स्पर्धा कव्हर केली जाते. लाईव्ह कव्हरेज देखील सातत्याने आपण चांगलं पाहतोय आणि ही स्पर्धा तितकीच चांगली पाहायला मिळते. शेवटचं षटक 6 बॉल 38 बनवायचे. पहिला बॉल राहुल साडी. इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडू अडवला जाईल. नक्कीच क्षेत्ररक्षक चांगलं होतं आणि नक्कीच या ठिकाणी 1 धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जातं. फक्त या सामन्यामध्ये खरं तर औपचारिकता शिल्लक असेल. सामना तर असाही गमावलाय परंतु षटकार जर मारला तर 100 रुपये दिले जातील. याकडे लक्ष असू द्या. आणि ट्रिपलला चित झाला तरी देखील 100 रुपये दिले जातील मारुती वाघमारे साहेबांकडून. सातत्याने स्पर्धा आपण एक चांगली दमदार आयोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. संजय नगर नाईट क्रिकेटचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आणखीन एक फटका फसलाय. विकेट किपर चांगलं जज करतो आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज पिंट्या बॅक टू द डगआउट. नेक्स्ट फलंदाज अर्थात आपण बघतोय योगेशला पाहतोय. हा देखील चांगला फलंदाज आहे. डावखुरे हाताचा फलंदाज. खरं तर आज राहुलने नाराज केलंय. पहिल्यापासून सलामीचा फलंदाज राहुल मैदानात सज्ज आहे परंतु बॅटिंग कुठेतरी आज खराब झाली आणि नक्कीच
संघ पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हवा नक्कीच पाहायला मिळतं आणि इथून दांडी उडवली जाते. आणखीन एक फलंदाज बाद. इथून देखील फलंदाजाला परतावा लागेल. योगेश बॅक टू द डगआउट आणि इथे 100 रुपये जमा झाले आणि चांगली खरं तर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी साळुक डी संघाकडनं. खरं तर भरपूर शुभेच्छा देऊया. बॅटिंग देखील तितकीच चांगली झाली आणि बॉलिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं आणि नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल सोमनाथला पाहू शकाल. सोमनाथ आणि राहुल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे आणि इथे बाळू वाघमारे यांच्याकडून एक षटकार मारला. 100 रुपयांचा कॅश प्राइज साळुकवाडीसाठी. इथे आणखीन एक डॉट बॉल. हॅलो, तिसऱ्या विकेट साठी अर्जुन वाघचौरे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. आणि अर्जुन वाघोरे ओपनिंग फलंदाज होते. एक अनुभवी आपल्या काळात हो का आपण जेव्हा खेळायचो त्या काळातले ओपनिंग फलंदाज साळुक टीमचे. नक्कीच समीर थोरवे यांचं आगमन झालंय. वाईट बॉल पंच वाईट बॉल म्हणायचं. नक्कीच आपलं सरचं स्वागत केलंय. ग्रामस्थ मंडळ आमचे गोरकामत मधले आणि आता बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल आपल्याला कारण समीर थोरवेंचं आगमन झालं. ती बक्षिसांची खैरात पाण्याचं जिहार सर्व भरलेत. इथे खरं तर पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा आणि हार्ड लक टीम लाडवली आणि खरं तर चांगले बॅटिंग आणि बॉलिंग केले. विजय होतोय टीम पाहतो शकाल तुम्ही. खरं तर टीम साळुक डी संघ दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि विश यू ऑल द बेस्ट. खरं तर चांगली बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना टीम आपण खरं तर पाहतोय साळुक डी संघाला. चला लगेच मैदान खाली करा. साळुक डी संघ दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि इथून विनंती करेल ज्याने षटकार मारला राहुल आपण या ठिकाणी या 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि अमर गोलंदाज ज्याने त्रिपला चित केला त्यांनी देखील इथे या ठिकाणी या आणि नक्कीच 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला पंच लगेच मैदान खाली करा आणि एका साईडला लगेच जा. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग स्वीकारले तर लगेच फिल्डिंग साठी जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पैसे दे ना त्यांना. चला या ठिकाणी राहुल आपण या ठिकाणी यायचं बक्षीस घेण्यासाठी आणि अमर दोन्ही या ठिकाणी या बक्षीस घेण्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. आज खरं तर सुनील या ठिकाणी पैशांचे उधळण केले जाते.